संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कर्जत नगर परिषदेत स्थायी व विषयी समितीची स्थापना, विरोधकांचा सभात्याग. कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर काही दिवसातच नगराध्यक्षपदी पुष्पा दगडे तर उपनगराध्यक्षपदी संतोष पाटील यांनी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर आज दिनांक 18 रोजी नगर परिषदेत स्थायी समिती व विविध विषय समितींच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. मुख्य अधिकारी तानाजी चव्हाण यांनी पीठासीन अधिकारी म्हणून सभेचे कामकाज पाहिले. सर्व 21 नगरसेवक यावेळी उपस्थित होते. यामध्ये 5 समितींच्या सभापती यांची निवड करण्यात आली. मात्र विरोधकांनी सभात्याग केल्याने काही काळ सभेत गदारोळ झालेला पाहायला मिळाला. कर्जत नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या परिवर्तन विकास आघाडीचे 13 नगरसेवक आहेत, तर विरोधी बाकावर शिवसेना शिंदे गट व भाजपाचे सदस्य आहेत. सभेत अधिनियमातील कलम 65(4) अ नुसार स्थायी समितीतील सदस्य संख्या ठरविण्याचा विषय चर्चेस आला. आघाडीच्या वतीने स्थायी समितीत अध्यक्षांसह 5 सदस्य असावेत अशी भूमिका मांडण्यात आली. तर विरोधी गटनेते संकेत भासे यांनी एकूण 7 सदस्यांची समिती असावी अशी लेखी मागणी केली. या मुद्द्यावर एकमत न झाल्याने सदस्य प्रशांत पाटील यांनी मतदान घेण्याची सूचना केली. त्यानुसार मतदान घेण्यात आले. 5 सदस्यांच्या प्रस्तावाला 13 जणांनी पाठिंबा दिला, तर 7 सदस्यांच्या प्रस्तावाला 8 जणांनी समर्थन दर्शविले. बहुमताच्या आधारे स्थायी समितीत 5 सदस्य असतील असा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयावर नाराजी व्यक्त करत संकेत भासे यांच्यासह 8 नगरसेवक व 1 नामनिर्देशित सदस्य असे एकूण 9 जणांनी सभात्याग केला. यानंतर विषय समितीच्या स्थापनेचा विषय घेण्यात आला. त्यानुसार स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी संतोष पाटील, पाणी पुरवठा व जल निसारण समितीच्या सभापतीपदी सुचिता देवेंद्र खोत, तसेच वीज, सार्वजनिक बांधकाम, शहर नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी महेंद्र बबन चंदन, तर महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी हर्षला उमेश गायकवाड यांची निवड करण्यात आली. महिला व बाल कल्याण समितीच्या उपसभासदपदी अंजली अतुल कडू यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. जे काही सत्ताधारी पक्ष आहे यांनी विरोधी पक्षाला डावळून त्यांचा मनमानी कारभार सुरू केलेला आहे या कर्जत नगरपालिकेमध्ये, याचं आज ज्वलंत उदाहरण या सभागृहामध्ये आम्हाला जाणवलं. कारण स्थायी समितीची सदस्य संख्या किती असावी हा प्रश्न कायद्यानुसार आणि महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम याच्यानुसार 1/3 मेजॉरिटी ही स्थायी समिती या सदस्यांची असली पाहिजे. त्यानुसार 21 नगरसेवक हे कर्जत नगरपालिकेचे असताना 7 नगरसेवक हे स्थायी समितीमध्ये असले पाहिजेत. परंतु कुठेतरी मनमानी कारभार करायचा, सत्तेचा दुरुपयोग करायचा आणि 5 सदस्य त्यांनी निवडून म्हणजे त्यांचे 4 सभापती आणि 1 नगराध्यक्ष अशा पद्धतीने त्यांचीच 5ची स्थायी समितीची बॉडी तयार करून त्यांनी तो एकमताने ठराव मंजूर करून घेतला. तो ठराव त्यांनी पारित करून घेतला आणि विरोधी पक्षाला कुठल्याही पद्धतीचा विचारात न घेता एक मनमानी कारभार या कर्जत नगरपालिकेमध्ये सुरू झालेला आहे. हे मनमानी राज या कर्जत नगरपालिकेमध्ये सुरू झालेलं आहे. नागरिकांना या स्थायी समितीच्या माध्यमातून किंवा या नगरपालिका सत्तेच्या माध्यमातून किती उपयोग होईल हा मोठा प्रश्नचिन्ह आमच्या विरोधी पक्षाला पडलेला आहे. तर नागरिक तर फार दूर राहिले. कारण आम्ही विनंती केली, आम्ही पत्रसुद्धा दिलं का 1/3 मेजॉरिटी स्थायी समितीमध्ये असली पाहिजे, जेणेकरून स्थायी समितीच्या माध्यमातून जी काही छोटी मोठी कामं कर्जत नगरपालिकेची अर्थसंकल्प असेल, कर्जत नगरपालिकेच्या विकासाची कामं असतील, कर्जत नगरपालिकेची भविष्यातली इकॉनॉमिक सर्वे असेल, बजेट असेल, ही कामं या स्थायी समितीच्या माध्यमातून वारंवार केली जातात आणि याच्यामध्ये कुठेतरी विरोधी पक्षाला डावळायचं आणि मनमानी कारभार त्यांनी करायचं अशी कामं या सत्तेच्या माध्यमातून सुरू आहेत. त्यामुळे आम्ही आज या संपूर्ण सभेचा त्याग केला आणि सभात्याग करून आम्ही आज या कर्जत नगरपालिकेतून बाहेर पडत आहोत. खरं तर स्थायी समिती सभापती ज्या वेळेला नगराध्यक्ष पदसिद्ध अध्यक्ष म्हणून असतात आणि जे सभापती म्हणून जे निवडून जातात ते सभापती त्या समितीचे सदस्य असतात. त्यामुळे आज 21 सदस्य झाल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की 7 सदस्यीय समिती नेमावी म्हणून. पण सभागृहाच्या नियमानुसार 5 समिती सदस्याची आम्ही नेमणूक केलेली आहे. तर 5 सदस्य नेमणूक अशी की त्या 5 सदस्यीय समिती ठेवायची की 7 सदस्य ठेवायची हा सभागृहाचा निर्णय आहे. तर सभागृहाचा निर्णय आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून आम्हाला 5 सदस्यीय समिती अतिशय समाधानकारक आणि कर्जत शहराला न्याय देणारी वाटते. त्या दृष्टिकोनातून आम्ही 5 सदस्यीय समिती नेमलेली आहे.
त्यामुळं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मनमानी किंवा कुठल्याही प्रकारचा अतिरेक असा आमच्याकडनं झालेला नाही आहे.